आज सकल हिंदू समाज आणि हिंदू जनजागृती समिती आज इथे एसपी ऑफिस येथे निवेदन देण्यासाठी आलेली आहे। कोल्हापूर निवासी प्रशांत आंबे या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने पुन्हा एकदा शिवाजी कोण होता या विकृत मानसिकतेतून निर्मिती झालेल्या पुस्तकाचा पुन्हा प्रचार आणि प्रसार याच्यासाठी पुन्हा कोल्हापुरात ती चळवळ उभी केलेली आहे। जे वादग्रस्त पुस्तक 1988 पासून वादग्रस्त आहे, पुन्हा त्याचाच प्रचार आणि प्रसार करण्यामागचा त्याचा हेतू हा निश्चितच सामाजिक सलोखा बिघडवण्याचा एक प्रमुख अजेंडा आहे। काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीने सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान करून टिपू सुलतान याच्याशी तुलना केली होती। कबनूर येथील जिहादी महिलेने सुद्धा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं पोस्टर फाडण्यात आलेलं होतं। तर कोल्हापूरची जी पुरोगामी प्रतिमा आहे ती आता बदलून काही लोक त्याला अर्बन नक्षलाइट किंवा शहरी नक्षलवादाचा अड्डा बनवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत। तर या विकृत मानसिकतेच्या लोकांचा इथेच पाळेमुळे खणून काढून प्रशासनाने आणि पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय व्यक्तींनी त्यांचा योग्य समाचार घ्यावा आणि संयमित हिंदुत्वाला किंवा हिंदुत्वाची जी मर्मस्थानं आहेत, जी युगपुरुष म्हणून आपण म्हणतो, त्या मर्मस्थानांना ठेच पोहोचवण्याचा किंवा समस्त शिवभक्तांचा अपमान करण्याचा हा जो अजेंडा राबवण्यात येत आहे त्याच्या विरुद्ध देशद्रोह, राष्ट्रद्रोह याच्या अंडर त्यांनी कारवाई आणि सक्त कारवाई करावी असं मी या एसपी साहेबांना निवेदन देऊ इच्छिते। ही जी विकृत मनोवृत्ती आज उपजली जाते हीच पुन्हा उद्या गृहयुद्धाची नांदी ठरणार आहे। आज आम्ही संयमित मार्गाने संविधानाचा आदर ठेवून आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन निवेदन देण्याचा प्रयत्न करतोय, पण आमच्या तमाम शिवभक्तांच्या संयमाचा अंत या लोकांनी पाहू नये। संविधानाच्या नावाखाली आणि शिवरायांच्या नावाचा आडपडदा धरून बेगडी पांघरून जर हे लोक शिवरायांचा अपमान करत असतील तर तो कोणत्याही पद्धतीने आम्ही खपवून घेतला जाणार नाही। संविधानच्या नावाखाली तुम्ही वैचारिक व्यभिचार करत असाल तर तो वैचारिक व्यभिचार इथेच थांबवावा आणि तुम्हाला जर इतिहासाची साक्ष पटवता येत नसेल तर माझं त्यांना खुलं आवाहन आहे की या इतिहासासाठी तुम्हाला इतिहास शिकवण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत। तुम्ही कधीही शिवतीर्थावर या, पण आमच्या युगपुरुषांचा अपमान आम्ही कदापिही यापुढे सहन करणार नाही। आणि कोल्हापूर आता हे पुरोगामी राहिलेलं नसून कम्युनिस्टांचा गड राहिलेलं नसून ते सनातन आणि हिंदुत्ववादीच आहे आणि या आमच्या मर्मस्थानांना जर तुम्ही हात लावाल तर त्याचा योग्य तो समाचार आम्ही तमाम हिंदू भक्तांकडून, शिवभक्तांकडून प्रशासकीय मार्गाने, संविधानिक मार्गाने आम्ही नक्कीच घेऊ। धन्यवाद।